मित्रांनो, कवी प्रवीश यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. हा प्रवी आपण आलो आहे आज सिंहगड रोड, सिंहगड पायथ्याच्या त्या रस्त्यावरती संयम व्यसनमुक्ती केंद्र या केंद्रामध्ये आपण आलो आहे. टायटल ऐकून तुम्ही एकदम आश्चर्यचकित झाला असाल ना, क्योंकि दुनिया में ऐसा कोई नहीं जिसे कोई व्यसन नहीं, ऐसे मैं तो मानता हूँ. हाँ, बिल्कुल सही कहा आपने. मैं भी इसे एक्सेप्शन नहीं हूँ, मैं कबूल करता हूँ. चलो, संयम व्यसनमुक्ती केंद्र इथं आपण आलो आहेत. इथल्या आपले जे काही संचालक आहेत, जे काही हे कार्य करतायत, समाजासाठी एक चांगलं भलं काम करतायत, त्यांची आपण आज ओळख करून देणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. आपलं पूर्ण ओळख करून द्याल माझ्या ऑडियन्सला? माझं पूर्ण नाव महेश विजय नेवसे, मी संचालक संयम व्यसनमुक्ती केंद्र. ओके. ॲक्च्युली मी हे चालू करायचे कारण की आपल्याकडे व्यसनाधीनचे प्रकार खूप आहेत. तरुण पिढी खूप व्यसनाधीनमध्ये आत्ता वेगळं झालेली आहे. अच्छा. यामधून बाहेर काढण्यासाठी नवीन एक संकल्प, कारण की मी पण तरुण आहे, पण मी पण व्यसनाधीन होतो, पण याच्यातून मी बाहेर निघाल्यानंतर माझी अशी मानसिक इच्छा आहे की याच्यातून पूर्ण जी तरुण पिढी आत्ता थोडीशी काही वाया जात आहे, तर त्यांनी पूर्णपणे या व्यसनमुक्तीमध्ये सहभाग घेऊन स्वतःची सुधारणा करून स्वतःचं आयुष्य असं सुधारावं ही माझी इच्छा आहे. वाह, क्या बात आहे. साधारण सर या कारण की मी पण व्यसनाधीन असल्यामुळे याच्यामध्ये आणि व्यसन हा एक आजार महत्त्वाचा असा आहे की हा शारीरिक नसून हा एक मानसिक आजार आहे, ज्याची उत्पत्ती ही आपल्या मेंदूतून होते, आपल्या विचारातून होते. राईट. आपले विचार जे आहेत हे आपल्याला व्यसनावर परावृत्त करतात की आपण व्यसन का करावं नाही, म्हणजे का करावं व्यसन. तर हे फक्त आपले विचार आपल्याला करायला भाग पाडतात. तर आपण जर आपल्या विचारावर कंट्रोल केला किंवा मनावर कंट्रोल केला तर ह्या जीव घेण्या आजारापासून आपल्याला बाहेर पडता येईल. त्यास आम्ही मदत पण करू. आपल्याला जर या व्यसनातून बाहेर पडायचं या आजारातून, तर आपल्याला आम्ही मदत पण करू शकतो सर. हे व्यसन म्हणजे खूप आहे. आपल्या व्यसनामुळे सगळ्या घरच्यांची, परिवाराची, सगळ्यांची, कामाच्या ठिकाणी सगळ्यांकडे आपली दुर्दशा होते, नातेवाईकांमध्ये, सगळ्यांमध्ये. जर यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर याच्यावर फक्त एकच उपाय आहे की आपल्याला स्वतःलाही मानसिक कंट्रोल करावं लागेल. आणि व्यसन हा असा प्रकार आहे जो कोणत्याही औषधाविना बरा होऊ शकत नाही. याच्यासाठी एकच आहे उपाय हा की आपण मनावर कंट्रोल केलं पाहिजे. अच्छा, म्हणजे जी काही बाजारामध्ये अमुक एक पूड घाला, पाण्यातनं पाजा, मग दारूचं व्यसन सुटेल, हे सगळ्या गोष्टी झूट आहेत? नाही सर, असं काय. एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन युअर मेंटल पॉवर, मानसिक ताकदीवर अवलंबून आहे असं म्हणायचंय? कारण की हा आजारच सर मानसिक आजार आहे, हा शारीरिक आजार नाहीच आहे. हा शरीरातनं उत्पन्न किंवा बाहेर जे काही आहेत गोष्टी त्याने हा आपल्याला तयार नाही झालेला हा आजार, हा मानसिक आहे. हा मनातून निर्माण झालेला आजार आहे. आणि ही व्यसन म्हणजे ही एक पळवाट आहे संकटांपासून किंवा ध्येयापासून, कोणत्याही किंवा जबाबदारीपासून पळण्यासाठी. मला टेन्शन आहे, अगदी बरोबर आहे. तर याच्यासाठी फक्त एकच आहे की आपण माणूस व्यसनाकडे वळतो, ही पळवाट आहे. व्यसन ही एक छोटीशी माणसाने तयार केलेली स्वतःच्या विचारांसाठी की मी दुनियाला प्रूव्ह नाही करू शकत किंवा मी जे जगाला मी सांगू नाही शकत की मी चुकतोय, मग याच्यातून पळवाट म्हणजे हे एक व्यसन आहे सर. क्या बात. व्यसनामुळे खूप वाईट परिणाम होतात. जसे आपण बघताय आता जसं काही चालू आहे, तरुण पिढी पण खूप व्यसनाच्या नादी लागलेली आहे. तर याला आपण बाहेर काढण्यासाठी मदत केली आहे सर. ओके. आता हे जे तुम्ही व्यसनमुक्ती केंद्र काढलं, तुम्ही स्वतःच खूप कबूल करताय की मी स्वतः व्यसनाधीन होतो, त्या गर्तेतनं मी बाहेर आलो आणि मग मी हे सत्कर्म करतोय. सो आय डू फर्स्ट ऑफ ऑल सॅल्यूट यू. कारण स्वतः व्यसनाधीनतेच्या गर्तेतून बाहेर येऊन इतर लोकांसाठी आपण काहीतरी करू शकतो, ही ठिणगी मनात पेटणं हेच फार महत्त्वाचं असतं. सो यू आर डुईंग अ ग्रेट जॉब फॉर द होल सोसायटी. आता मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की या संयम व्यसनमुक्ती केंद्र हा सिंहगड रोडचा हा तसा पाहिला तर थोडासा अलूफ असा परिसर आहे. म्हणजे एक प्रकारची शांतता, लोनलीनेस इथं आहे. मग ही जागा असं हे ठिकाण निवडण्याचं कारण काय? नाही, व्यसनमुक्तीमधनं जर तुम्हाला म्हणजे व्यसन सोडण्यासाठी हवं तर तुम्ही मेन सगळ्यात पहिल्या 3 गोष्टी ज्या आहेत माणसाला गरजेच्या आहेत व्यसनातून बाहेर पडण्यासाठी. तर तुम्ही व्यसनामध्ये शरीराची झीज होते. सगळ्यात पहिल्या निसर्ग वातावरणामध्ये शरीराची झीज भरून पडते, कारण की इथे झिरो पोल्युशन आहे. तुम्हाला कोणताही मानसिक म्हणजे शारीरिक जर विचार करण्याची जर क्षमता असेल तर असा हा परिसर आहे. यामध्ये तुम्हाला शांतता भेटते. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे म्हणजे विचार करण्यासाठी सर स्वतःबद्दल पॉवर भेटते, एक नॅचरल पॉवर ज्याला आपण एक नवीन ऊर्जा मिळते, नवीन ऊर्जा पण भेटते सर. अगदी बरोबर. याच्यातनं बाहेर पडण्यासाठी एक शांत एकांत जागा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहगडच्या पायथ्याशी आहे की तिथून कोणीतरी प्रेरणा घ्यावी, काहीतरी चांगल्या गोष्टी करण्याचे सर. त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. क्या बात आहे, खूप छान. आता मग तुम्ही आता म्हटला 3 गोष्टी म्हटलात तुम्ही, ही एक गोष्ट
की हे निसर्गाचं सानिध्य इथं लाभतं. बरोबर. दुसरी गोष्ट, ह्या ठिकाणी असं व्यसनमुक्ती केंद्र काढावं असं तुम्हाला वाटलं, त्याची दुसरी गोष्ट कोणती आहे? नाही, याच्यामध्ये निसर्ग एक आहे हां. आणि माणसं एक वैयक्तिक